नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी परत एकदा समोर आलेलो आहे की नेमकं जे ठेवीदार आहेत, जे ठेवीदारांनी द ज्ञानदाता कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या बँकेमध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केलेले होते किंवा द साईराम अर्बन बँक असेल किंवा त्यानंतर जी राजस्थानी बँक असेल, राजस्थानी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, यामध्ये जे ठेवीदारांनी जे ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या होत्या त्यांना त्यांची ठेवी परत खरंच मिळणार आहे का, आणि मिळणार आहे तर 21 मे या तारखेला खरंच बँक सुरू होऊन त्यांचे ठेवी त्यांना परत मिळतील का, आणि ज्ञानदाता बँकेमध्ये किती ठेवी अडकलेल्या आहेत, तसेच राजस्थानी अर्बन बँकेमध्ये ठेवीदारांनी किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, तसेच जी आपली साईराम अर्बन बँक असेल यामध्ये सुद्धा किती ठेवीदारांची ठेवी अडकलेली आहे आणि अमाऊंट किती आहे आणि यांच्या ब्रांचेस कुठे आणि किती आहे याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारी जी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील। तसेच बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जी नवीन माहिती आलेली आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेमकं जाणून घेऊया की नेमकं ज्या या ठेवीदारांनी ज्या ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या आहे, ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ज्या ठेवीदारांनी ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या आहे त्यांच्या ठेवी त्यांना कधी परत मिळतील आणि कशा परत मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जी सर्वात मोठी जी बँक आहे, जी सर्वात मोठी जी पतसंस्था आहे ती आहे द ज्ञानदाता बँक, द ज्ञानदाता पतसंस्था। या पतसंस्थेमध्ये जवळपास यांचे ज्या 51 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेमध्ये जवळपास 150 कोटीपेक्षा जास्त ठेवीदारांची ठेवी यामध्ये आहे। सर्वाधिक जर म्हटलं तर यामध्ये अंबड शाखेतील जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे सर्वाधिक ठेवी यामध्ये अडकलेले आहेत। जवळपास ज्ञानदाता बँकेमुळे बाकीच्या जवळपास 7 ते 8 ज्या बँका आहेत त्या डबळीस आलेल्या आहेत। यांची जी आयकर विभागाद्वारे जी तपासणी झालेली होती, या तपासणीनंतर यांचे जे चेअरमॅन आहेत ते फक्त तारीख पे तारीख असंच करतायत आणि यामधील जे ठेवीदार आहेत ते सध्या चिंताग्रस्त आहेत की नेमकं येणारे 21 मे ही जी तारीख त्यांनी सुरेश कुटे यांनी दिलेली आहे त्या तारखेला खरंच ठेवीदारांची ठेवी परत मिळणार आहेत का, आणि ठेवी मिळणार आहेत तर त्यांचे ब्रँच कधी सुरू होईल, आणि आणखी त्यांची कुठली पॉझिटिव्हिटी दिसत नाहीये, ब्रँच सुरू नाहीये, तसेच त्यांचे कर्मचारी सुद्धा हजर नाहीये आणि कर्मचारी यायला सुद्धा नाकारत आहेत, आणि त्यांचे जे हेड ऑफिसला जर कॉल केला तर तिथेही संपर्क होत नाहीये। अशामध्ये जे सामान्य ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांनी काय करावे, यांनी नेमकं कोणाकडे जावे, आणि प्रशासनाने कुठे साहेबांनी लाईव्ह येऊन एवढं सुद्धा सांगितलेलं होतं की 21 तारखेपर्यंत वेट करा, 21 तारखेनंतर आपले पैसे मिळून जातील, पण अद्यापही अशी कुठेही पॉझिटिव्हिटी दिसत नाहीये, सकारात्मकता दिसत नाहीये की त्यांच्या शाखा सुरू होतील आणि ठेवीदारांना ठेवी परत मिळतील। यामधील सर्वात मोठी एक बँक जर म्हटली तर तसेच राजस्थानी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही एक ब्रँच आहे। या बँकेची जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये 230 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि यामध्ये जवळपास प्रत्येक ज्या ठेवीदारांनी ज्या ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या होत्या जवळपास एका शाखेमध्ये जवळपास त्यांच्या 50 कोटीपेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी आहेत, आणि ही जी ब्रँच आहे ही मूळची जयपूरची आहे आणि याचे जे चेअरमन आहे मोहन परशर यांनी, हे सुद्धा राजस्थानचे आहेत, राजस्थानमधील जयपूरचे, यांनी सुद्धा 230 पेक्षा जास्त शाखा असलेली ही बँक सुद्धा आयकर विभागाद्वारे जी चौकशी झालेली होती त्या चौकशीनंतर ही ब्रँच सुद्धा बंद झालेली आहे। अशामध्ये ठेवीदारांनी काय करावे, नेमकं कोणाकडे जावे, पोलीस प्रशासन सुद्धा या विषयाकडे लक्ष देत नाहीये। अशामध्ये नेमकं ठेवीदारांनी कोणाकडे जावे, कोणाकडे धाव घ्यावी याबद्दल जे ठेवीदार आहेत ते चिंताग्रस्त होत आहेत आणि दिवसांदिवस ठेवीदारांची चिंता सुद्धा वाढत आहे की नेमकं अशा परिस्थितीमध्ये नेमकी कोणाची मदत घेता येईल, आणि जे ठेवीदार आहे ते नेमके कष्टकरी शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आपले जे मालाचे जे पैसे आहेत ते सुद्धा त्यामध्ये टाकलेले होते, तसेच बरेचशा माता माऊल्यांचे सुद्धा यामध्ये पैसे आहेत, आणि जे व्यावसायिक आहेत, व्यावसायिक बंधूंनी यामध्ये सुद्धा बरेच ठेवी इन्व्हेस्ट केलेले आहे, कारण ही जी बँक आहे ती आपल्याला एकदम सर्वोत्तम सेवा देत होती। अशा सेवा देणाऱ्या बँकेमध्ये नेमकं कोण इन्व्हेस्ट करणार नाही। अशामध्ये ज्या ठेवीदारांनी यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते ते सर्व सध्या चिंताग्रस्त आहेत आणि 21 तारखेची जी तारीख दिलेली होती त्या तारखेची कुठली पॉझिटिव्हिटी दिसत नाहीये किंवा शाखा सुरू होताना दिसत नाहीये किंवा शाखा सुरू होण्याची चर्चा सुद्धा नाहीये। अशामध्ये नेमकं ठेवीदारांनी कुणाकडे बघावे, प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष आकर्षित केले पाहिजे। तसेच यामधील जी मोठी बँक आहे साईराम अर्बन, या बँकेचे जवळपास 20 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि यामध्ये जवळपास 152 कोटी रुपयापेक्षा जास्त जे ठेवी आहेत ते ठेवीदारांनी यामध्ये गुंतवलेले आहेत। अशामध्येच या ठेवीदारांनी यामध्ये सुद्धा ठेवी गुंतवलेले आहेत, या ठेवीदारांनी त्यांचे जे पैसे आहेत, ज्या पतसंस्थांनी यांचे जे पैसे आहेत ते ज्ञानदाता बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत का, याकडे सुद्धा बऱ्याचशा जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून आहे की नेमकं ह्या बँका ज्ञानदाता बँक जर सुरू झाली तर बाकी बँक सुद्धा सुरू होतील, अशीच पॉझिटिव्हिटी आहे।
अद्यापही याबद्दल कुठे साहेबांनी लाईव्ह येऊन कुठलीही सकारात्मकता दिलेली नाहीये की नेमकं 21 तारखेला ज्यांची बँक सुरू होऊन पैसे मिळतील का, आणि पैसे मिळतील तर नेमकं त्यांची पैसे मिळण्याची क्रायटेरिया काय असणार आहे याबाबत अद्यापही ते समोर येऊन कुठल्याही प्रश्नांची उत्तर देऊ शकलेले नाही. कुठे साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी समोर येऊन जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचा संभ्रम दूर करावा आणि त्यांना नेमकी योग्य तो मार्ग दाखवावा आणि त्यांना त्यांच्या ठेवी वेळेत परत मिळवून द्यावा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.